नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षेनं म्हणजे टीईटीनं निर्माण झालेली सेवाविषयक अस्थिरता आणि पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्ती संबंधानं राज्य शासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक 9 जुलै रोजी शिक्षक सामूहिक रजेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळा बंद ठेवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अनेक प्रश्न प्रलंबित सोडवण्यास सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यातच पेपरफुटी आणि शिक्षकांवरती लादलेली अशैक्षणिक कामं, संच मान्यता आदी विषय शिक्षण क्षेत्र अडचणीत आणत आहे. या संदर्भामध्ये सर्व संघटना आणि प्रमुखांची आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये सर्व शाळा बंद आंदोलनाचा निर्णय झालेला आहे. या अनुषंगानं विविध शिक्षण संघटनांनी दिनांक 30 रोजी शासनाला नोटीस दिली आहे. या आंदोलनामध्ये राज्य प्राथमिक शिक्षण मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य प्राथमिक शिक्षण समिती, महाराष्ट्र टीईटी, सीटीईटी ह्या उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, राज्य खाजगी शिक्षण सेवक संघटना आणि शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघ आणि अन्य समविचारी शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील सर्व शाळा हे 9 जुलै रोजी बंद राहणार आहेत. तर मग मित्रांनो, माझा सरकार यावरती काय तोडगा काढतं आणि प्रलंबित मागण्या मान्य करतं का, हे पाहणं खूपच औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.